नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण एका कादंबरीबद्दल जाणून घेणार आहोत. कादंबरीचं नाव आहे कांची. सामाजिक कादंबरी आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित असलेल्या विद्या भोरजारे या कादंबरीकार पण आहेत. कांची ही कादंबरी विद्या भोरजारे यांचीच आहे. 350 पानात स्त्रीच्या जन्माचे आणि जगण्याचे अनेक पट लेखिका उलगडताना दिसतात. आजवर वेगवेगळ्या अंगाने स्त्रीचे जगणे हे दुर्लक्षित राहिलं आहे. त्यातील अनेक बाबींचा बोलका चलपट या कादंबरीच्या रूपाने आपल्यापुढे उपस्थित होतो आणि आपण अगदी गांगरून जातो की हे काय घडतंय. एवढीही एखादी स्त्रीच्या विटंबना योग्य आहे का? कादंबरी वाचताना एक बाब प्रकर्षाने जाणवते, तीही की प्रत्येक स्त्रीला ही कादंबरी जणू आपलीच कहाणी असावी अशी जवळीकता निर्माण करते. स्त्रीच्या दुःखाचे विविध पट या कादंबरीतून व्यक्त झालेले आहेत. स्त्रीचा जन्म म्हणजे एक अंधार युग की काय असे एक क्षणभर कादंबरी वाचताना वाटून जाते. कांचन कांती जी एक प्रसिद्ध नृत्यांगना, सुस्वरूप, सालस, मनमिळाऊ, सुशील, नम्र, सुंदर आणि समंजस देखील आहे. ती सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असताना देखील तिच्यात आपल्याला अहंगंड असलेला दिसून येत नाही. प्रसिद्धीच्या शिखरावर असणारी ही कांचन कांतीची पुढे लग्नानंतर केवळ हवालदिल कांची बनून राहते. एखाद्या चेंडूसारखी नवऱ्याच्या ठोकरांनी फक्त इकडे तिकडे ती ठोकली जाते. तिची होणारी फरफट सर्वार्थाने अतिशय सशक्तपणे लेखिकेने या कादंबरीत मांडली आहे. अनेक मुलींचं जीवन हे असंच असतं. लग्नानंतर जीवनात कलाटणी मिळते आणि काहीही पूर्णपणे त्यांची जी काही कुशाग्रता असते, त्यांचे जे पूर्वीचे गुण असतात ते सर्व धुळीला मिळतात. ती केवळ एक कळसूत्री बावली म्हणून बनून राहते. यातील कथा पुढे जाते तसतसं आपण त्यात गुंतत जातो आणि ते गुंतणे लेखिकेची भाषाशैली परिणामकारक असल्याचं प्रमाण देतं. लेखिकेने कथानक उभे करताना पात्रानुसार त्यांच्या तोंडी दिलेले संवाद, त्या पात्राला शोभणारे स्वभाव गुणधर्म व्यक्त करणारे आणि त्यांच्या तोंडी चपखल बसणारे असे दिलेले आहेत. खरे म्हणजे ही पात्रे उभे करण्यासाठी, बोलके करण्यासाठी ज्या ताकदीने लेखिकेने ते उभे केले आहेत, त्यामुळे आपण खरं तर ही कादंबरी वाचताना गुंतत जातो. भाषा अस्खलित आहे आणि त्यामुळे वाचकांची पकड कायम राहते. सोबत कथानक पुढे जाताना पुढे काय हे रहस्य आपली उत्कंठा वाढवतं. त्यामुळे ही कादंबरी सोडावीशी वाटत नाही. याची सुरुवात फ्लॅशबॅकने झालेली आहे. कुठेही तोचपणा आलेला नाही. संवाद देखील फार नवीन आणि चांगल्या पद्धतीने वेगळ्या शब्दांची निवड करत कादंबरी लिहिताना खरा कस लेखिकेचा लागला असं दिसून येतं. कांची हे विदर्भातील आहे, त्यामुळे विदर्भीय भाषा देखील असल्याने बोलीभाषेचा गोडवा पण मन जिंकून जातं. समर्पक शब्दांची निवड ही वेळोवेळी जाणवते. ते हे खरे लेखिकेचे बलस्थान वाटते. ही कादंबरी वाचताना अधिक जास्त भावतं ती कांचीच्या रूपाने बोलू लागलेली एक तर्कसंगत, विज्ञाननिष्ठ आणि परखड असे मत मांडणारी बौद्ध स्त्री असल्यामुळे आपसुकच आंबेडकरी चळवळीशी जुळलेली नाळ, त्या एकंदरीत स्वातंत्र्याचा आणि समतेचा झालेले संस्कार या कादंबरीतून आपल्याला पुढे येताना दिसतो. तिच्या तोंडी घातलेले वाक्य हे आंबेडकरी समाजाविषयी जी बाह्य जगतात असणारी भ्रामक माहिती आणि चुकीचा समज आहे त्यावर परखडपणे ताशेरे ओढते आणि म्हणूनच खरेखुरी माहिती यामुळे समाजापुढे येते. समाजाविषयी असणारे पूर्वग्रह बाजूला सारता येतात आणि मग खमकेपणाही जाणवतो आणि वाचकाला हे जास्त अपील होतं की दुःखाला लाथाडते आणि स्वतःतील दडलेली अतिशय हुशार, कर्तबगार, कर्तृत्ववान स्त्री बाहेर पडते. संकटाचे पहाड पार करून ती शेवटी विजयी ठरते आणि नवीन उभारी घेते. कांची कादंबरी जीवनाचे दुःख, संघर्ष आणि उभारी घेऊन साहित्यात उतरलेली आहे. कांची म्हणजे समाजाचे परिवर्तन घडवणारी साहित्यकृतीच म्हणता येईल. सामाजिक परिवर्तनाकरता कादंबरी ही सर्वांनी वाचली पाहिजे असं मला वाटतं. ही कादंबरी वास्तवदर्शी आहे, मन हेलावून टाकणारी आहे. कांची हे शीर्षक आपणास कथानकाच्या अधिक जवळ जाऊन नेतं.
कर्तबगार स्त्री आणि जोडीदार असेल तर ती सुखाची बाब आहे हे सांगायला लेखिका विसरलेली नाही. एक विचार सर्वत्र दिसतो. परिवर्तनाचे साहित्य म्हणून कांची कादंबरीकडे बघता येईल. ह्या कादंबरीचे मुखपृष्ठ प्राध्यापक भाऊ दांडे नागपूर यांनी तयार केलं आहे. त्यामुळे त्यांची कल्पकतेची छाप त्याच्यावर आपल्याला दिसून येते. मुखपृष्ठ फारच बोलकं झालं आहे. पुस्तक हातात उचलून घ्यावे असं हे प्रभावी मुखपृष्ठ आहे आणि त्यातील रंगसंगती, त्यामुळे एकंदरीतच परिणाम मुखपृष्ठ बघताच जाणवतं आणि पुस्तक चालण्याची इच्छाही जमेची बाजू आपल्याला म्हणता येईल. पुस्तकाची मांडणी आणि अक्षराचा फॉन्टसुद्धा चांगला आहे. थोडे शुद्ध लेखनाच्या थोड्या चुका आहेत, परंतु लेखिकेने हिंदी भाषेचा बऱ्याच ठिकाणी वापर केलेला आपल्याला आढळतो. कांची कादंबरीचा शेवट देखील अतिशय परिणामकारक आहे. आंबेडकरी स्त्री लेखिका आता सर्वच साहित्य प्रकार हाताळायला लागले आहेत. साहित्य परिवर्तनाचे लेखन हे प्रभावी माध्यम आहे. लेखिकेने तिच्या उत्तम साहित्यकृतीकरता आम्ही अभिनंदन आणि पुढील लेखनाकरता सदिच्छा व्यक्त करते. साहित्य जगतात कांची कादंबरीचे मनापासून स्वागत करूया. सुषमा पाखरे यांनी हे कांची या कादंबरीचं परीक्षण लिहिलं होतं, ते आपण आता ऐकलं. कांची ही सामाजिक कादंबरी आहे आणि ती खरंच वाचनीय आहे. प्रत्येकाने वाचूया. मला असं वाटतं की ह्या भाग ऐकल्यावर आपणसुद्धा ते वाचाल. आपल्याला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा, म्हणजे जास्त जणांपर्यंत आपण पोहोचू शकू. जर आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा ही विनंती. आज इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात पुढील नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.